शरद पवारांनी दबाव टाकून साखर कारखाना होऊ दिला नाही. अजितराव घोरपडे. मल्टीस्टेट करून कवठे महांकाळही बंद पाडला. सतसत विवेक बुद्धीने विचार करून मतदान करण्याचं आवाहन. चांगला सुरू असलेला कवठे महांकाळचा कारखाना आर पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला आणि बंद पाडला. त्यानंतर आम्ही कवठे महांकाळ इथं काढत असलेला साखर कारखानाही आर पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या. शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होऊ दिला नाही. त्यामुळं आम्हाला कर्नाटकात जावं लागलं. आधी पिठाची चक्की ही न उभारणाऱ्या विरोधकांनी आता विकासाची स्वप्न दाखवायला सुरुवात केली. त्यामुळं विरोधकांचे पैसे फेकून मते मिळवण्याच्या प्रवृत्तीला ओळखून सतसत विवेक बुद्धीने विचार करून मतदान करा, असं आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी केलं. महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव इथं आयोजित प्रचार सभेत घोरपडे सरकार बोलत होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ऊसाचा हंगाम सुरू झाल्यामुळे येणाऱ्या अडचणींचा पाढा सरकार आणि संजय काकांसमोर मांडला. सर्वच ग्रामस्थांनी कवठे महांकाळ तालुक्यात साखर कारखाना नसल्याची खंत व्यक्त केली. यावर अजितराव घोरपडे सरकार बोलताना म्हणाले, कवठे महांकाळ साखर कारखान्याच्या संस्थापक बॉडीमध्ये मी होतो. कारखाना सुरळीत सुरू होता. मात्र हा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा घाट घातला गेला. मी शरद पवारांची भेट घेतली आणि हा कारखाना मल्टीस्टेट न करण्याची विनंती केली. त्यावर आर पाटील ऐकत नाहीत असं मला त्यांनी सांगितलं. यावर कोण आर पाटील, त्यांचा महांकाली कारखान्याशी काय संबंध, असा प्रश्न विचारून मी पुन्हा एकदा मल्टीस्टेटमुळे होणाऱ्या तांत्रिक अडचणी पवार साहेबांसमोर मांडल्या. मात्र तरीही हा कारखाना मल्टीस्टेट करून त्यांनी बंद पाडला. त्यानंतर मी स्वतः साखर कारखाना करण्यासाठी पुढाकार घेतला. पूर्ण कागदपत्र करून त्यांची फाईल सादर केली. ही गोष्ट करताना आर पाटलांनी या कामात खोडा घातला. शरद पवारांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्याला दम देऊन आमच्या कारखान्याला लायसन मिळू दिलं नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे नागरिक असून सुद्धा आम्हाला कर्नाटकमध्ये साखर कारखान्यासाठी जावं लागलं, असंही ते म्हणाले. कवठे महांकाळ तालुक्याचे जर विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका मतदारांनी घेतली पाहिजे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. सध्या पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. लोकांना विकत घेऊ शकतो अशी भावना काही जणांची झाली. मात्र कवठे महांकाळ तालुक्यातला मतदार हा जागरूक आणि स्वाभिमानी आहे. तो अशा पैसे फेकून मत विकत घेऊ पाहणाऱ्या प्रवृत्तीला बळी पडणार नाही, याचा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी तीच आहे, पण आता राष्ट्रवादीचा चेहरा आश्वासक आहे. खरं बोलणारा आणि आपल्या बोलण्यावर ठाम राहणारा अजित पवार सारखा नेता आपल्याला मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून कवठे महांकाळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा ध्यास मी आणि संजय काका पाटील यांनी घेतलाय. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट. मला कळली बातमी की कवठे महांकाळ कारखाना मल्टीस्टेट करायचा आहे. काका, मल्टीस्टेट. मी डायरेक्ट पवार साहेबांच्याकडे गेलो. म्हणजे साहेब, हे करू नका, आमच्या कारखान्याची वाट लागल आणि पुन्हा उभं करायला कोणी पुढे येणार नाही. त्यावेळेला कसं उभं केलं ते आमच्या जीवालाच माहिती आहे. चालू आहे कारखाना, तुम्ही काही मल्टीस्टेट करायच्या नादाला लागू नका. पवार साहेबांनी मला सरळ सरळ उत्तर दिलं, ते आर ऐकना. म्हटलं कारखाना कोणी उभा केलाय? तर कारखाना आता तुम्हालाच माहिती. म्हटलं मी होतो त्यात, पहिल्या डायरेक्टर बोर्डाचा मी संचालक आहे. सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला आणि तुम्ही म्हणता आर ऐकत नाही. काय संबंध आरचा या कारखान्यात बोलायचा? का तुमचा चेला आहे, तुमचा पोपट आहे म्हणून ते तुम्ही त्याच ऐकायला लागलाय? काय अर्थ आहे या गोष्टीला? न ऐकता तो मल्टीस्टेट केला, कारखाना बंद पडला. 5 वर्ष झाली, आता वाट लागली कारखान्याची.